लाडकी बहीण योजना आज 3,000 रुपये आणि गिफ्ट। शिंदे यांची मोठी घोषणा। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज मोठी घोषणा केलेली आहे। आज ठीक 8:10 लाडक्या बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत। 20 जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। तुम्ही बघू शकता कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा आपल्याला मेसेज आलेले आहेत। 1,500 रुपये आलेले आहेत। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलाय त्यांना फक्त मार्चचा आलाय आणि ज्यांना फेब्रुवारीचा आला नाही त्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा महिन्यांचे 3,000 रुपये असे वेगवेगळे 1,500 रुपयांचे 2 मेसेज आलेले आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, कारण शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। एक गिफ्ट हे सुद्धा वाटप करण्यात आले आहे आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा आता ही प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू केलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्याला सुद्धा पैसे हवे असतील तर, आणि थोडक्यात पहा आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत त्या। जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या तुम्ही इथं पाहू शकताय स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आज मार्च महिन्याचा हप्ता हा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पैठ आणि साडी लाडक्या बहिणींना आजपासून आज आणि उद्यामध्ये हे मिळणार आहे। तर हे कोणाला मिळणार आहे, कुठे मिळणार आहे मी तुम्हाला सांगतोय। यासाठी कुठला फॉर्म भरायची गरज आहे का हे सुद्धा सांगतोय। पहा, मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते 2 टप्प्यात सुरू आहेत। त्यासाठी लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही। निधी हा वाटप सुरू आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी 8 वाजता मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना होळीसाठी साडीसुद्धा मिळणार आहे। कोणीही टेन्शन घेऊ नका, कसं काय करायचं सगळी गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। बघा, 2 महिन्यांचे लाभार्थ्यांचे पैसे कोणाकोणाला आले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं कळणार नाही। पटापट सांगा कोणाकोणाला फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि कोणाला मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे। ज्यांना आला नाही त्यांनी आला नाही असं लिहायचं आहे पटकन, कारण बघा आज आणि उद्यामध्येच हे मार्च आणि फेब्रुवारीचे 2 दिवसाचे हप्ते येणार आहेत। परत तुम्हाला पैसे येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आज 3 गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। 3 महत्त्वाचे कामं करायचे आहेत। 2 कागदपत्र तयार करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला कुठलाही अडथळा तिथं येणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की अशाच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येत आहे। ज्या लाडक्या बहिणींना मी आता जे पुढे सांगणार आहे महत्त्वाची कामं करतील अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे नाही। तर कोणाला किती मिळत आहेत तर बघा, आता इथं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेले आहे फेसबुकवरती। 1,500 रुपये फेब्रुवारीचे आणि 1,500 मार्चचे असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलाय त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलाय त्यांना मार्चचा हप्ता देखील आलेला नाही। तर ही थोडी चिंताजनक बातमी आहे। काय गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत तर हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे। ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाही अडथळा तिथं पाहायला मिळणार नाही आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000, सोबतच लाडक्या बहिणींना होळीसाठी साडी आणि आनंदाचा शिधा, सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये हे सर्व काही मिळणार आहे। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे। ती साडी कशी मिळणार आहे मी तुम्हाला सांगतोय। बघा, होळीनिमित्त ही साडी मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 2 गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, ज्यासाठी तुम्हाला पैसेसुद्धा त्यावेळेस मिळणार आहेत। आणखीन एक गिफ्ट काय आहे तर सरकारकडून लाडक्या बहिणींना घरकुल हे मिळणार आहे। तर घरकुलसाठी सुद्धा काय करायचं तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, आज सकाळपासूनच 8 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा आलेले आहेत। तर कोणाकोणाला पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये फटाफट कमेंट करून सांगा, म्हणजे इतर आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा समजेल की खरंच पैसे यायला सुरू झालेले आहे। कारण आपल्याला माहिती आहे की कालपासूनच सुरू झालेले आहेत मार्च महिन्याचे हप्त्याचे पैसे, तरी देखील काही लाडक्या बहिणींना वाटतं की पैसे आले नाहीत। तर तुम्ही कृपया करून ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंटमध्ये सांगा, कारण आपले इतर जे व्हिडिओ आहेत तिथं त्यांनी कमेंट केलेले आहेत। बघा, परंतु याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 40 ते 50 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे मार्च महिन्यासाठी।
तुमचं नाव तर नाही ना त्याच्यामध्ये, हे कसं चेक करायचं सांगतोय. कारण स्वतः आदिती तटकरे मंत्री यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे नियम आम्ही कसून तिथं लावलेले आहेत. तर ते कोणते आहेत तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. तर रेशन दुकानामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे. कुठलंही तुम्हाला कागदपत्र द्यायची गरज नाही. फक्त तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, ते पण पिवळं किंवा केशरी. हे जर असेल तरच तुम्हाला तिथं साडी वाटप होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कुठल्या जिल्ह्यातून हे साडी वाटप सुरू झालं आहे किंवा हप्ता सुरू झाला आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतोय, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, अकोला, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे तर त्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डची EKYC करायचं आहे. ज्या लाडक्या बहिणी रेशन कार्डची EKYC करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना साडीही मिळणार नाही, आनंदाचा शिधा देखील मिळणार नाही आणि गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे रेशन कार्ड आहे त्याच्यावरतीच तुम्हाला गॅस सिलेंडरसुद्धा मिळतं 3 वर्षाला, आणि साडीसुद्धा आणि आनंदाचा शिधासुद्धा त्याच्यावरतीच मिळणार आहे. सोबत एक नवीन नियम म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डमध्ये नाव नाही अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आत्ता मागच्या 8 दिवसात EKYC केलेले आहे त्यांना मार्चचा हप्ता हा आलेला असेल. ज्यांनी केलेलं नाही त्यांना आलेला नाही आणि येणार देखील नाही. त्यामुळे EKYC करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्डवरची माहिती. ज्या लाडक्या बहिणींना बघा, आता मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे वेगवेगळं दिसत आहे, म्हणजे काय तर नावामध्ये स्पेलिंगमध्ये गडबड आहे किंवा बर्थ डेटमध्ये गडबड आहे, काही दुसरंच नाव आहे, तर अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, आधार कार्डवरची माहिती अपडेट करून घ्यायची आजच आणि आजच बँकेमध्ये ते सबमिट करायचे. म्हणजे आज आणि उद्यामध्ये जे पैसे येणार आहेत त्यात तुम्हाला मार्चचा हप्ता हा येईल आणि आपली जी काय बँक आहे तिथे जाऊन सबमिट करायचं आहे. आणि चालूचा मोबाईल नंबर द्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतील. आता काही जणांना असं झालं आहे, सगळं बरोबर आहे पण मेसेज आलेला नाही, तर त्यांनी कृपया करून तुमचं खातं चेक करा. कारण बऱ्याच वेळा असं झालं आहे की मेसेज नाही आला आहे परंतु खात्यावरती पैसे येऊन पडलेले आहेत. तर ते कसं चेक करायचं, जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर त्या मोबाईलमध्ये जी तुमची बँक असेल त्या बँकेचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा वेबसाईटला जाऊन लॉग इन करा. ऑनलाईन बँकिंग असेल तर तुमच्याकडे इंटरनेट, आणि तिथं जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन्स चेक करा. तुम्हाला 100% तिथं लाडकी बहीण मार्च 1500 रुपये असं दिसेल, त्यावेळेस तुम्हाला तिथं कन्फर्मेशन मिळेल. आता तुम्ही म्हणाल आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळणार, तर लक्षात घ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं गॅसची KYC झालेली पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र पाहिजे, तरच तुम्हाला या गोष्टी मिळणार आहेत. आता मी तुम्हाला सांगतो कुठल्या ह्याच्यात पैसे मिळणार आहेत. बघा, पोस्टाच्या खात्यात पैसे मिळणार आहेत. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI, कोटक अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल अजून काय नियम आहेत, तर बघा, ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत, जसं नमो शेतकरीचा कोणी लाभ घेत आहे तर त्यांना 500 रुपये मिळत आहेत, कारण तिथं 1000 रुपये मिळत आहेत. कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांना फक्त म्हणजे संजय गांधीचेच पैसे मिळतात, कारण ते 1500 रुपये आहेत. लाडकी बहिणीचे पैसे मिळत नाहीत. आता ज्या लाडक्या बहिणींनी फेब्रुवारीत गाडी घेतलेली आहे किंवा त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे फेब्रुवारीत, तर अशा लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता हा येणार नाही. त्यांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण सरकार दर महिन्यात ते अर्ज पडताळणी करून व्यवस्थित माहिती घेऊनच तुम्हाला माहिती पाठवत आहे. कारण सरकारला असा कुठेतरी शंका आहे की बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढू नये, म्हणून हे सगळं चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, कारण कुठल्याही क्षणी तुमच्या घरी सुद्धा आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपडेट करून ठेवा. कुठल्याही क्षणी तुमची सुद्धा अर्ज पडताळणी होऊ शकते. आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.